नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. टिंबटिंब चळवळीत वंदे मातरम हे आंदोलकांचे घोषणागीत होते. वंगभंग चळवळीत वंदे मातरम हे आंदोलकांचे घोषणागीत होते. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्रभर वाचनालयाची चळवळ सुरू केली? खालीलपैकी गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाने महाराष्ट्रभर वाचनालयाची चळवळ सुरू केली. भारतातील समाजसुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते? भारतातील समाजसुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक राजा राममोहन रॉय हे होते. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने वेठबिगारीच्या पद्धतीवर बंदी घातली? खालीलपैकी राजश्री शाहू महाराज या समाजसुधारकाने वेठबिगारीच्या पद्धतीवर बंदी घातली. शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरात होते? शिवकालात स्वराज्यात पैशाचे टंका हे चलन वापरात होते. टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते. बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते. खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? खालीलपैकी लॉर्ड कॅनिंग हे भारताचे प्रथम व्हाईसरॉय होते. शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? शिवाजी महाराजांचे जुन्नर हे जन्मस्थळ. क्विट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? क्विट्स इंडिया ॲक्ट 1784 या साली मंजूर झाला. राजश्री शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली? राजश्री शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या वेदोक्त प्रकरण या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख टिंबटिंब होते. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे होते. राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मेस रोजी हे वसतिगृह सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 मध्ये लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्रातील कोणते प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले होते? जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये घडले होते. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला? पंचशील करार भारत आणि चीन या 2 देशांमध्ये झाला. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? भारत छोडो ही चळवळ 1942 या वर्षी सुरू झाली. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा. या ओळीतील अलंकार आहे देश अलंकार.
ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे पारलौकिक. क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. क्रीडांगण या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. विधेय ओळखा. विधेय आहे शिकवतात. गोधूम या महत्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा. गोधूम या शब्दाचा अर्थ आहे गहू. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? खालीलपैकी भाववाचक नाम आहे वात्सल्य. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. कालवाचक क्रियाविशेषण आहे पूर्वी. खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही? गंधक हा शब्द गटात बसत. खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? खलबत करणे म्हणजेच चर्चा करणे. टिंबटिंब समासात दोन्ही पदे प्रमुख असतात. द्वंद्व समासात दोन्ही पदे प्रमुख असतात. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप आहे विद्वान. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. येडका हा शब्द पुल्लिंगी आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा.